नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पूनम या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज सोमवार आहे, श्रावण महिन्यातला शेवटचा चौथा सोमवार आहे. तर आज माझा उपवास आहे आणि आज खूप पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळे आज सगळेच घरी आहेत. पालवे साहेब पण आज कामावर गेलेले नाही आहेत आणि आदितीला पण आज मी सोडलं नाही आहे कारण खूप पाऊस होता सकाळपासून चालू. तर म्हटलं जाऊ दे आता नको पावसाचं, तर घरीच येत आज सगळे. तर त्याच्यामुळं आज घरात खूप गडबड गोंधळ चालू आहे की नाही. सगळे घरी असले आहे पालू साहेब. काय ते काय ते काय म्हणलं घरी येत ना आज तुम्ही. पाऊस होता ना, हां नाही गेलो कामावर. हां. तर आज श्रावण सोमवारची शिवामूठ आज जव आहे. तर मला हे विचारायचं आहे, म्हणजे एक सांगायचं आहे की जव म्हणजे जवस की जवस वेगळं असतं आणि जव वेगळं असतं. हे मला याच्यामध्ये जरा कन्फ्युजन आहे. तर नक्की तू सांगा मला की तुम्हाला कोणाला माहिती असेल हे याबाबत. तर मी तर जव म्हणजे जवसच समजते, पण एक मनात आलं म्हणून मी तुमच्याशी शेअर करते की जव हा वेगळं आहे की जवसच आहे. त्याबद्दल मी एकदम म्हणजे मला खात्री नाही की नेमकी ते दोन्ही एकच आहे की काय. तर नक्की सांगा मला तुम्हाला जर माहिती असेल तर. तर आज जव आहे शिवामूठ. देवपूजा वगैरे आज छान देवपूजा केली मस्त सोमवारची. देव स्वच्छ घासले वगैरे, रोज देव धुत असते पण आज जास्त डीपली क्लीन केलं देवाचं. मंदिरात जाणं नाही झालं आज पावसामुळे. आम्ही कुठं बाहेर गेलोच नाहीत आज, घरातच आहे. पण आपल्याकडे घरामध्ये पिंड आहे शंकराची छोटीशी, गावाकडून आणलेली जे देव आहे त्याच्यासोबत पिंड पण होती. तर ती पिंड पण आम्ही आणलेली आहे. तर त्याची पूजा वगैरे मी करत असते रोज. तर त्याची पूजा वगैरे पण झालेली आहे आज. मी घरीच पूजा करते, त्याच्यामुळं काही हरकत नाही. जरी मंदिरात नाही गेलं तरी आपल्याकडे पिंड असल्यामुळे आपण घरी पूजा केली मी त्याची. तर आता संध्याकाळचा मला स्वयंपाक बनवायचा आहे. उशीर झाला आहे आता खूप, पण काय बनवावं तेच कळेना. भाजीला जायचं होतं बाहेर, पण पावसामुळं भाजीला पण जाणं झालं नाही आहे. घरामध्ये भाजी पण शिल्लक राहिलेली नाही आहे काही. तर आता बघते काय करायचं आहे ते, काही सुचना. प्रत्येक महिलेला पडलेला हा प्रश्न असतो की भाजीला काय बनवावं. तसंच आज मला पण झालं आहे, आता काय बनवू काय नाही तर तेच समजा नाही. बघते आता काहीतरी बनवते, गावाकडची रेसिपी ट्राय करते एखादी काहीतरी. होय साहेब, काय बनवायचं मग आज? सुस्त आहे का तुम्हाला काही काय? कुरड्याची भाजी. आणि पालवे साहेबांना कोरड्याची भाजी खूप आवडते, गावाकडे बनवतात तशी. पण नको कोरड्याची भाजी आणि खात नाही, त्याला आवडत नाही कोरड्याची भाजी. आम्हाला तिघाला आवडते, आदितीला, मला आणि पालवे साहेबांना आवडती. पण त्याला आवडत नाही, त्याच्यामुळं परत मग त्याला काय बनवावं हा प्रश्न पडेल. तर बघते आता दुसरं काहीतरी बनवते. आणि आज खास विशेष असं काही नाही केलं, घरातलंच आवरलं. आणि बाकीचे तर सगळे आज सगळ्यांनी आज घरातच एन्जॉय केला, नुसता मोबाईल बघणं आणि झोपणं आहे ना साहेब. साहेबनी तर 2 दिवसापासून छान झोप घेतली आहे नुसती. हां हां. आणि आता बघतायत मोबाईल बघतायत. तर चला संध्याकाळचा दिवा लावायचा आहे. देवपूजा करून घेते छान. देवाचं वाचून घेते, शिवलीलामृत वाचत असते मी रोज, तर ते वाचून घेते आणि मग स्वयंपाकाला लागते, काहीतरी बनवते. संध्याकाळच्या भाकरी बनवत असते मी, तुम्हाला सांगितलेलंच आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये. तर भाकरी आणि भाजी असा बेत असणार आहे संध्याकाळचा. आणि उद्या शाळेला सुट्टी आहे की काय माहीत नाही अजून, तरी काय मेसेज आलेला नाही आहे. बघूया, जर मेसेज आला तर ठीक, नाही तर उद्या तर शाळेत पाठवावंच लागेल. रोज रोज थोडी ना शाळा बुडवणार आपण. तर बघूया आता काय होतंय काय नाही. तर चला मंडळी, देवाला दिवा लावून घेते छान. संत समागम, संत समागम करे निरंतर, संत समागम करे निरंतर, जग से हो परा, जग से हो परा, ब्रह्मानंद परम पद पावे, ब्रह्मानंद ब्रह्मानंद परम पद पावे, मन होवे निष्काम मनवा, मन होवे
नमस्कार मंडळी, माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि बसली आहे मी थोडं. तर इथं बघा आदितीचं काय तर हे बघा राहिलेली पेंटिंग पूर्ण करते आज आणि खूप खुश झाली आहे आज. तर का खुश झाली आहे, का खुश झाली आहे? तर मेसेज आलाय जस्ट टीचरचा की उद्या स्कूलला सुट्टी आहे बिकॉज ऑफ हेवी रेन है ना. तर त्याच्यामुळे इतकी खुश झाली. खात होती, भेळ बनवली होती, भेळ खात होती आणि खाता खाता मला सांगायला आली की मम्मी मेसेज आला शाळेला सुट्टी आहे उद्या. तर मग तिला मी म्हटलं होतं तुला उद्या एखाद्या वेळेस शाळेला सुट्टी मिळेल तर माझं तोंड गोड कर म्हणलं, कुछ मीठा हो जाय कर, म्हणजे जेवण झाल्यावर तुला तुझ्या तोंडात चॉकलेट घाली. हे ना हे ना. फायनली उद्या शाळेला सुट्टी मिळाली आहे कारण पाऊस तर चालूच आहे खूप. आज जस्ट थोडासा उघडला आहे आता, पण माहीत नाही रात्री येतोय की काय होतंय. तर त्याच्यामुळं शाळांना सुट्टी दिली आहे. मग आदितीची आज मज्जा झाली आहे ना आदिती? हा काय करतीये? पेंटिंग. आणि पेंटिंगचं बघतीये, तिला ती वॉलवर पेंटिंग करायची. तिथं खूप छान केलंय तिने, हा मस्त केलंय. अजून त्याला ग्रीन करायचंय ना त्याच्यामध्ये, असं ग्रास सारखं म्हणली ना तू. त्याच्यामध्ये हा अच्छा, त्याच्यामध्ये फ्लावर काढायचे. तर ते याच्यामध्ये शोधतीये कोणतं काढायचंय. आता कोणतं घेणार आहे तू याच्यातून? अच्छा ते घेते का? तर अगोदर पेन्सिलने ड्रॉ करते है ना. आणि आधी तिला एक प्रश्न पडलाय की पाऊस कसा पडतो है ना. कसा पडतो पाऊस? तुला काय वाटायचं लहानपणी कसा पाऊस पडतो? सांग बरं. सांग ना मला विचारत होती. सांग ना काय वाटतं तुला? तर तिला वाटतं की ढग रडू राहिले तर ते रडतायत तर रडतायत तर त्याचं पाणी येतंय ते पावसाच्या रूपात. आणि अजून एक वाटायचं की ढगांचे भांडण चाललंय है ना. ढग एकमेकांसोबत भांडतायत तर भांडल्यामुळं ते पाऊस पडतोय असं तिला लहानपणी वाटायचं. आणि मला विचारते तुला काय वाटायचं? तर मी म्हणायचे मला पावसाचं काय नाही वाटत, पण मला ना ते ढग जेव्हा पळतात ना तेव्हा ते ढग पळताना बघून मला खूप भीती वाटायची की ते ढग खाली खाली येत आहेत असं वाटायचं मला. तर अशा या लहानपणीच्या गोष्टी ज्या असतात ना त्या मोठ्या झाल्यावर आपल्याला खूप हसायला येतं की आपल्याला काय कसं वाटत होतं. तर मला ते ढगाचं वाटायचं की ते असे चालताना दिसतात ना तर असं वाटायचं की ते आता आपल्याकडे खाली येत आहेत. तर ही मेमरीज माझ्या ध्यानात आहे माझी लहानपणीची. आणि दादूची काय मेमरी ध्यानात आहे? दादू मला काहीच वाटत नव्हतं. मला स्टार्टिंग पासूनच माहित होतं की कसं म्हणतो शाळेत शिकलो होतो मी चांगलं. पण तरी छोट्यापणी माणसाला एक थोडस असतंच ना काहीतरी की नाही बाबा हे असं होत असं म्हणून असं पडत असं. मला प्रश्नच नाही आला कधी. मी डायरेक्ट शाळेत शिकलो होतो कसा पाऊस यायचा. कसा सर्कल हा सर्कल वाफ होती ते परत ढग बनते मग पाऊस पडतो मग परत तसंच होतं. म्हणजे तुला काही असं दुसरं वाटलं नाही? नाही. तर त्याला काही नाही वाटलं असं, पण आम्हाला दोघींना असं वाटलं. तर चला मंडळी आता जेवायला घ्यायचंय. मला भूक लागली आहे. बाकीच्यांनी खाल्लंय, भेळ खाल्ली आहे ना. बघून बसले जरा आणि मला आज उपवास आहे, भूक लागली, घ्यायचं की नाही. तर चला मस्त आज बेसन भाकरी, पिठलं भाकरी काही पण म्हणू शकता तुम्ही त्याला. त्याच्या ठिकाणी त्याला वेगवेगळं नावं दिलेली आहेत. कोणी पिठलं म्हणतं, कोणी बेसन म्हणतं, कोणी झुणका म्हणतं. तर तेच बनवलंय आज मी. आणि हे बघा हे काय बाजरीची पापडी. तर ही पापडी पण आता मी भाजणार आहे. बघा गावाकडून आणलेली आईने दिलेल्या बाजरीच्या पापड्या. आता तर बाजरीची भाकरी सोबत पिठलं आणि बाजरीची भाकरी आणि ही बाजरीची पापडी भाजलेली तर खूप छान लागतं. हे तिने कॉम्बिनेशन जे आहे ना ते खूप छान लागतं. आणि सोबतच असतं आपलं गावाकडचं लोणचं आणि आवडल्यास कांदा. तर लोणचं पण मला गावाकडूनच दिलेलं आहे आईने. सगळं मला गावाकडूनच असतं. तर आता मस्त छान बेत केलाय मी आज, कारण भाजीला काही नव्हतं तर छान पिठलं भाकरी बनवलंय. मुलांनी मगाशी खाल्लंय
सगळ्यांनीच थोडं थोडं खाल्लेलं आहे. भेळ केली होती तर त्यांनी सगळ्यांनी भेळ खाल्ली. शेव आणलेली होती गावाकडून तर त्याची भेळ केली छान. आधी तिनेच केली भेळ. ती करते आता थोडं थोडं. तर खाल्ली त्या दोघांनी भेळ. आणि ते तर 5 वाजता जेवला आज, कारण त्यांनी सकाळी मुलांसाठी मी चपाती पिझ्झा बनवला होता. म्हणजे चपातीचा पिझ्झा बनवला होता, त्याच्यावर कांदा टोमॅटो चीज वगैरे टाकून असं चपातीचा पिझ्झा बनवला होता मी. तर तो खाल्ला होता. तर त्याला ते खूप हेवी वाटलं. तो एक तर खूप उशिरा जेवतो, तर त्याच्यामुळे तो आज किती 5 वाजता जेवला. सकाळी जर असं काही खाल्लं ना तर मग तो खूप उशिरा जेवतो. तर आता त्याला काय भूक आहे की नाही माहिती नाही, किती मीडियम भूक आहे त्याला. तर मलाच जास्त आज भूक लागलेली, कारण या तिघांचे पोट थोडे थोडे भरलेले आहेत. पण माझा आज उपवास असल्यामुळं मी आज फक्त रताळी केली होती, म्हणजे रताळी उकडली होती आणि त्याच्यासोबत आपली शेंगदाण्याची आमटी असं केलं होतं मी. खिचडी नाही केली मी, साबुदाणा संपलेला होता, आणला पण नाही. मला ते एवढा खिचडी आवडत पण नाही जास्त. त्याच्यापेक्षा मला ते रताळी छान वाटतात, तर मी काय करत असते रताळीचं आणून ठेवत असते. आणि मग एकच तर उपवास असतो सोमवार, मग रताळी आणि शेंगदाण्याची आमटी असं असतं माझं सोमवारी. शक्यतो मी तेच करते आता. तर आता जेवायला घ्यायचं आहे. तुम्हाला भूक नाही आहे मला माहिती आहे ना? नाही. हां, वेळ काढली बापली एकीने मस्त. आता एकमेकांना घालीत होते. धरबेदा एक घास, अंदर बाप्पा एक घास चाललं होतं दोघांचं जेव्हा मी स्वयंपाक करीत होते, है ना? मग जायचं उद्या कामावर. आता आज सुट्टी घेतली, मीच घ्यायला लावली. मीच त्यांना म्हटलं की नका जाऊ, आज खूप पाऊस आहे. सकाळी खूप जेव्हा उठले ना 5 वाजता तेव्हा खूप जोरात पाऊस पडत होता, म्हणून मग म्हटलं त्यांना नका जाऊ, जाऊ द्या, घ्या सुट्टी. घेतली मग साहेबांनी सुट्टी आज. आणि आधी तिला नाही पाठवलं आज, मग दोघांची सुट्टी झाली. पण आता आधी तिला आहे उद्या सुट्टी, पण तुम्हाला कसली सुट्टी आहे ना? चला मग घेऊ जेवायला. तर चला मंडळी, आता जेवण करून घेते. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.